मागील भागात आपण पाहिलं, दक्षने उलटी आल्यासारखं करत तोंडावर हात ठेवला. त्याचं तोंड कमालीचं वाकडं झालं होतं. चक्क दीक्षा कारलं खात होती आणि तेही आवडीनं. अनुराधा न कळून तिच्याकडे पाहत होत्या. दिव्या तिच्या स्नादात पनीर ठुसत होती. दक्ष मात्र तिचा खाण्याचा स्पीड पाहून आ वासून बसला होता. आता पुढे. दक्ष, वेळीच सावर रे बाबा, बाळाच्या सवयी जरा अघोरीच दिसतायत. कारलं, यक, कुछ करना पडेगा. दक्षचं मन त्याला चेतावणी देत म्हणालं. तू काय माझ्या तोंडाकडे पाहतोयस, तुलाही हवंय? दीक्षाने दक्ष समोर पोळी भाजीचा घास धरत विचारलं. खा तूच, दक्ष तोंड वाकडं करत म्हणाला. बाप्पा, अजून काय काय दाखवणारेस रे या पामराला, त्यानं मनातच गाऱ्हाणं गायलं. येतो बस सुरुवात थी दक्ष बाबू. डिनर झाल्यावर दीक्षा नेहमीप्रमाणे आवरून रूममध्ये आली. दक्ष ही चक्क तिच्यासोबत खाली थांबला होता आणि जमेल तशी तिला मदतही करत होता. म्हणजे त्याला वाटत होतं तो मदत करतोय. अरे तू ठेव रे ते, मी पाहते काय करायचं ते. दीक्षा त्याच्यावर वैतागली. अरे पण मी तर मदत करतोय ना, दक्षनं न कळून विचारलं. ही अशी गेली 10 मिनटं तू डिशवॉशर लोड करतोयस दक्ष. रॉकेट सायन्स नाही आहे ते मिस्टर सायंटिस्ट कारखानीस. दीक्षानं कपाळावर हात मारला. अरे पण तू निघ, चल निघ, जा रूममध्ये, मी येते. दीक्षा चिडून म्हणाली. नाही, मी इकडेच थांबणार. दक्ष हाताची घडी घालत म्हणाला. दिशू, यू नीड टू बी केअरफुल नाव. कशी वेडीवाकडी वागतीयस तू, ते काही नाही. चल तू आधी, स्टाफ पाहून घेईल काय ते. दक्ष तिला खेचत बाहेर घेऊन आला. अजिबात माझ्या बाळाला त्रास द्यायचा नाहीयेस तू, तो वैतागत म्हणाला. गप हा तू बगळ्या, दीक्षा नाक मुरडत म्हणाली. तिचं काही न ऐकता दक्ष तिला रूममध्ये घेऊन आला आणि त्यानं तिला बाल्कनीत बसवलं. दिशू, थोडी काळजी घे ना राणी. अजून आपण डॉक्टरकडे गेलो नाही आहोत. त्यांनी ओके केलं की मी काही बोलणार नाही आहे तुला, मग तर झालं. पण तोपर्यंत त्यानं तिला जवळ घेतलं. ती त्याच्या मिठीत शिरली. ते तुला खरंच कारलं खावंसं वाटत होतं? दक्ष कसानुसा चेहरा करत म्हणाला. हो रे, स्ट्रेंज ना, पण ती भाजी पाहून तोंडाला पाणी सुटलं माझ्या, दीक्षा म्हणाली. अवघडच आहे सगळं, दक्ष नकारार्थी मान हलवत म्हणाला. दिशू आपण ना. दिशू, त्यानं शेजारी पाहिलं. दीक्षा मस्तपैकी त्याच्या मिठीत झोपी गेली होती. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्यानं हळूच तिला सरळ करत उचलून घेतलं आणि बेडवर झोपवलं. तिच्या कपाळावर आणि पोटावर ओठ टेकवून तो फ्रेश व्हायला निघून गेला. दुसऱ्या दिवशी दक्ष आणि दीक्षा डॉक्टरकडे गेले. त्यांनी चेक करून प्रेग्नन्सी कन्फर्म केली आणि सगळं ओके आहे याची खात्री झाल्यावर दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता घरी ही न्यूज कशी द्यायची याची खलबतं करत दोघे घरी परतले. दुपारी सगळे लंचसाठी जमले होते. दिनेश, निवेदिता, काका काकी, कार्तिक, सोनिका आणि हे चौघे असे लंचनंतर खाली गप्पा मारत बसले होते. दीक्षा आणि दक्षचं आखो ही आखो में इशारे सुरू होते. संध्याकाळी मेहंदी होती आणि त्यामुळे बाकीची पाहुणे मंडळी डायरेक्ट हॉलवरच येणार होती. हाच चांगला चान्स होता ही न्यूज देण्याचा. दीक्षानं खुणावलं तसा रूममधून छोटी छोटी एन्व्हलप्स घेऊन आला. गाईज, लेट्स प्ले अ गेम, त्यानं डिक्लेअर केलं. आता हे काय नवीन, दिनेशनं विचारलं. अरे मज्जा रे जराशी, सगळेच लग्नाची धावपळ करून थकलेत, सो काहीतरी टाईमपास हवाच ना, दक्ष म्हणाला. चालेल चालेल, सगळ्यांनी दुजोरा दिला. दीक्षा गालातल्या गालात हसत दक्षकडे पाहत होती. ओके, सो या एन्व्हलपमध्ये पझल्स पीसेस आहेत. प्रत्येकाला एक एक पझल पीस मिळणार आहे. मी 1 2 3 म्हटलं की आपापला पीस हातात घ्यायचा. सगळ्यांनी मिळून इकडे या. टेबलवर पीसेस जोडायचे आहेत आणि पझल पूर्ण करायचं आहे. पझलसोबत तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईजही आहे, दक्ष म्हणाला. इंटरेस्टिंग, कार्तिक म्हणाला. सो रेडी, 1 2 3, दक्ष म्हणाला तशी सगळ्यांनी आपापली एन्व्हलप्स ओपन केली आणि टेबलापाशी बसले. दक्ष दीक्षा एकमेकांकडे पाहून गोड हसत होते. बराच वेळ सगळे खटपट करत होते. हा इकडे, सोनिका तो नाही आहे तिकडचा, दिनेश तो तिकडे वर लाव, निवेदिताची सूचना. अहो का नाही तो, तुम्ही नाकाच्या जागी लावतायत, काकी हसत काकांना म्हणाल्या. सगळे हसत गेममध्ये सामील झालेले. फायनली झालं. एक मिनिट, किती गोड पझल आहे हे. कार्तिक बघ ना, किती क्यूट बेबी आहे हे मेसेज पण लिहिलाय, सोनिका एक्सायटेड होत म्हणाली. तिनं मोठ्यानं मेसेज वाचला.
हॅलो एव्हरीवन. लवकरच मी येणारे तुम्हा सर्वांच्या लाईफमध्ये. सो आत्याज अँड काकाज, मामाज अँड मासीज, काकाज अँड काकीज, मावशीज अँड आजोबा आजीज, मला वेलकम करायला लेडी लहा हां. आई ग कसलं गोड, सोनिका हसून म्हणाली. पण तो मेसेज वाचून मात्र सगळ्यांचे डोळे विस्पारले. सोनिकालाही स्ट्राईक झालं. सगळ्यांच्या नजरा एकसाथ दीक्षा आणि दक्षकडे वळल्या. दोघे मिश्किलपणे सगळ्यांकडे पाहत होते. कसं वाटलं सरप्राईज? दक्षने डोळे मिचकावले. म्हणजे दक्ष, दीक्षा? अनुराधांच्या डोळ्यात पाणी आलं. दीक्षाने हसून मान डोलावली. त्या तशाच उठल्या आणि त्यांनी तिला घट्ट मिठीत घेतलं. माझी दिशू, खूप सुंदर गिफ्ट दिलंयस तू मला. खूप खूप खुश आहे मी आज. त्यांनी प्रेमानं तिच्या गालाची पप्पी घेतली. काकींनी तिच्यावरून बोटं मोडली. बाकी सगळे आनंदात दोघांना बिलगले. दिव्या तर वेड्यासारखी नाचत होती. निवेदितानं दोघांना जवळ घेतलं. छोटा निकेश टुकूर सगळ्यांकडे पाहत होता. निकी, ऐकलंस का तू? तुझ्याशी खेळायला लवकरच बेबी ब्रदर किंवा बेबी सिस्टर येणार आहे. निवेदितानं त्याला सांगितलं तसं खूप काही कळल्यासारखं त्यानं बोळकं पसरलं. आता तू आराम करायचास हा दिशू. मी काही एक ऐकणार नाही आहे तुझं. नीट खायचं प्यायचं. आणि तू रे गाढवा, खबरदार तिला छळलंस तर, अनुराधा दक्षला दटावत म्हणाल्या. आई, अगं काय गोड गैरसमज आहे ग तुमचा. मी या महामायेला छळतो? अगं तुझ्या सुनेला तू अजून नीट ओळखलं नाही आहेस आई. छळकुट्यांची सरदारी नाही ती. मी नाही ग, तीच मला छळते. मी पीडित कॅटेगरीत येतो, दक्ष केविलवाण्या स्वरात म्हणाला. तसे सगळे जोरजोरात हसायला लागले. कारखानिसांच्या घरात परत एकदा आनंदाला उधाण आलं होतं. सगळ्यांना असं हसताना पाहून दक्षने दीक्षाला जवळ घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले. दोघे समाधानाने सगळ्यांकडे पाहत होते. दीक्षाची न्यूज कळल्यापासून सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. आनंदाचा भर ओसरल्यावर अनुराधांनी नाही नाही म्हणत असताना दीक्षाला आराम करायला पाठवलं. तर दक्ष संध्याकाळच्या फंक्शनची तयारी करण्यात व्यस्त झाला. दीक्षा वर आली आणि आपसुकच तिची पावलं दिग्विजयच्या रूमकडे वळली. प्रसंग आनंदाचा असो वा दुःखाचा, दिग्विजयच्या फोटोशी हितगुज केल्याशिवाय तिला करमायचं नाही. आजही ती त्याच्या फोटोसमोर येऊन उभी राहिली. तिचं मन भूतकाळात गेलं. आता फ्लॅशबॅक. दिग्विजय आणि दीक्षा मार्केटमध्ये आले होते. म्हणजे अर्थातच दीक्षानेच त्याला जबरदस्ती ओढून आणलं होतं. आपण इकडे का आलोय दिशू? दिग्विजय तिथली गर्दी पाहून वैतागत म्हणाला. अरे असं काय करतोय? वीकेंडला जायचंय ना बायकिंगसाठी, सो थोडाफार सटरपटर खाऊ घ्यायचा आहे. इथे ना एक फेमस ड्रायफ्रूट शॉप आहे, तिकडे जाऊया चल, दीक्षा म्हणाली आणि त्याचा हात पकडून त्याला घेऊन गेली. ड्रायफ्रूट शॉपच्या बाहेर एक लेडी तिच्या 6-7 महिन्यांच्या बाळाला घेऊन उभी होती. बाळ रडत होतं आणि ती त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती. पण परिणामी ते अजूनच जोरात रडत होतं. तिला बिचारीला काय करावं कळत नव्हतं. काय झालं बेबीला? दीक्षाने विचारलं. कळतच नाहीये, मगापासून रडतीये. सगळं करून पाहिलं पण शांत व्हायचं नाव घेईना, ती बाळाला थोपटत म्हणाली. इफ यू डोंट माइंड, मी घेऊ तिला? दीक्षाने विचारलं. हो घ्या ना. त्या लेडीनं बेबीला दीक्षाकडे दिलं. ओ काय झालं बेबीला? का लढते तू? दीक्षाने तिला हळूच थोपटायला सुरुवात केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचा आवाज ऐकून म्हणा किंवा तिच्या मायेच्या स्पर्शानं म्हणा, ते बाळ जरा वेळातच शांत झालं. दिग्विजय कौतुकाने दीक्षाकडे पाहत होता. त्या लेडीलाही आश्चर्य वाटत होतं. बाळ शांत झाल्यावर दीक्षाने हळूच तिच्या आईला तिला दिले. थँक्यू सो मच. मला खरंच कळेना काय झालं होतं. अचानक रडायला लागली ती. मग काही सुचेनासं झालं, ती लेडी कृतज्ञतेनं म्हणाली. इट्स ओके. बहुतेक तुम्ही आडवं घेतलेलं तिला आवडलं नव्हतं. अजून सांगता येत नाही ना आम्हाला, हो की नाही? दीक्षा त्या बाळाच्या गालावर बोट फिरवून बोलत होती आणि ते बाळ तिला हुंकार देऊन हसून प्रतिसाद देत होतं. जरा वेळानं बेबीला टाटा करून दीक्षा आणि दिग्विजय पुढे निघाले. क्या बात है, भलतीच प्रॅक्टिस दिसतीये हा तुला. दिग्विजय डोळे मिचकावत म्हणाला. अगदीच तसं नाही, पण मला बेबीज खूप आवडतात. माझ्या फॅमिलीमधल्या चिल्ल्या पिल्ल्यांना मीच सांभाळायचे, त्यामुळे असेल कदाचित, दीक्षा हसून म्हणाली. यू विल बी अ ग्रेट मदर दिशू, आय एम डॅम शुअर, दिग्विजय हसत म्हणाला. थँक्स. बाय द वे, मला जेव्हा बेबी होईल ना
तेव्हा तुझ्याकडे पाठवणार आहे हा बेबी सिटिंगसाठी. दीक्षाने त्याला चिडवलं. तुला बेबी होईल ना दिशू? आय विल बी द हॅपीएस्ट. आणि सांभाळायचं वगैरे तूच हा. मी तर फक्त त्याला किंवा तिला बिघडवायचं काम करणार आहे आणि खूप सारे गिफ्ट्स आणणार आणि खूप सारी मस्ती करणार. दिग्विजय हसत म्हणाला. अच्छा बच्चू, तू थांब. तुझं आणि मनस्वीचं बेबी आलं ना की मी काय करते बघच तू. दीक्षा तोऱ्यात म्हणाली तसे दोघे हसायला लागले. आता वर्तमान. दिवी, तू म्हणाला होतास ना तू माझ्या बेबीला बिघडवणार, मस्ती करणार, गिफ्ट्स देणार. किती स्वप्न रंगवली होतीस तू. मग का असा अर्ध्यातून निघून गेलास रे? सी, दक्ष आणि मी, वी आर हॅव्हिंग अ बेबी दिवी. सगळे खूप खुश आहेत रे, खूप खूप. बट आय मिस यू, आय मिस यू माय बेस्टी. तू असतास तर सगळ्यात जास्त आनंद तुला झाला असता. तो आनंद पाहायचा होता रे मला. दीक्षा त्याच्या फोटोकडे पाहून तिच्या पोटावर हात ठेवून रडत होती. दिशू, तिच्या भोवती हातांचा विळखा पडला. शांत हो. दक्षने तिला मिठीत घेतलं. मला समजतंय तुला काय वाटतंय राणी. आज एवढ्या आनंदाचा दिवस आणि आपल्या दोघांच्याही आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्तीच आपल्यासोबत नाही आहे. पण तुला माहिती आहे, तो जिकडे असेल ना तिकडून आज आपल्याकडे पाहून खुश होत असेल. आणि काय माहीत, कदाचित भाईच आपल्या बाळाच्या रूपानं आपल्याकडे परत येईल. दक्ष असं म्हणल्यावर दीक्षाने त्याच्याकडे पाहिलं. मी सांगतो बघ, आपला प्रिन्स किंवा प्रिन्सेस अगदी भाईची सावली असेल. आपल्यासारखे खोडकर पण त्याच्यासारखा समजूतदार. बघच तू. दक्ष मोठ्या कष्टानं डोळ्यातले अश्रू अडवत म्हणाला. खरंच? दीक्षानं भरल्या डोळ्यांनी त्याला विचारलं. दक्षने तिला मिठीत घेतलं आणि नाही म्हणता म्हणता अश्रू ओघळलेच. दोघे तसेच उभे होते आणि दिग्विजय मात्र फोटोतून समाधानानं त्यांच्याकडे पाहून हसत होता. दिव्याच्या लग्नाची फंक्शन सुरू झाली होती, पण घरातल्यांची दीक्षावर बारीक नजर असायची. तिचं खाणं पिणं नीट आहे की नाही, ती आराम करते की नाही, वगैरे वगैरे. लोकांच्या नजरेत न येता घरचेही ड्युटी अगदी चोख पार पाडत होते. दक्ष आणि दीक्षा मात्र आत्तापासूनच बाळ कुणाच्या टीममध्ये जाणार यावरून एकमेकांना टशन देत होते. हिरण्या माता कशीबशी स्वतःची एक्साइटमेंट दाबत होत्या. स्ट्रिक्ट वॉर्निंग जी मिळाली होती, अळीमिळी गुपचिडी. पाहता पाहता दिव्याच्या लग्नाचा दिवस उजाडला. दक्ष सकाळपासून धावपळ करत होता, पण मनात एक हुरहुर दाटून आली होती. आपली लाडकी बहीण सासरी जाणार याचं राहून राहून वाईट वाटत होतं. एकीकडे उत्पलसारखा जोडीदार तिला मिळालाय याचा आनंद होताच, पण दुसरीकडे तिच्याशिवाय घर सुनसुनं होणार होतं हेही तितकंच खरं. तिच्या लहानपणापासूनच्या आठवणी मनात फेर धरत होत्या आणि दक्षचं मन भरून येत होतं. ते जास्तीत जास्त वेळ स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करत होता. दीक्षाला त्याची मनस्थिती कळत होती. तीही तिच्या परीनं त्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होती. शुभमंगल सावधान. सनई चौघड्यांच्या सुरात आणि टाळ्यांच्या गजरात अंतरपाठ दूर झाला आणि दिव्या उत्पलनी एकमेकांना डोळे भरून पाहिलं. मोरपंखी रंगाच्या नऊवारीत नखशिकांत नटलेली दिव्या उत्पलला त्या क्षणी जगातली सगळ्यात सुंदर मुलगी भासली. तिनं पुढे होऊन त्याच्या गळ्यात हार घातला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. त्यानंही तिच्या गळ्यात हार घातला आणि गुरुजींनी पुढच्या विधींना सुरुवात केली. दक्ष एका कोपऱ्यात उभा राहून दिव्याकडे पाहत होता. दक्ष. दीक्षा त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. तिनं त्याचा हात हातात घेऊन त्यावर थोपटलं. किती गोड दिसतीये ना दिव्या, दक्ष पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला. दक्ष, मला माहिती आहे तुझ्यासाठी हे सोपं नाही आहे. कुणासाठीच नसतं आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हाती सोपवणं. पण जर तू रडलास तर दिव्यालाही स्वतःला सावरणं जमणार नाही. बघ जरा तिच्याकडे, किती खुश आहे ती. तिच्यासाठी हे सगळं सोपं नाही आहे दक्ष. एक मुलगी जेव्हा आपलं हक्काचं घर सोडून सासरी जाते तेव्हा तिच्या आयुष्यात खूप काही बदलतं. नवं घर, नवीन माणसं, नव्या जबाबदाऱ्या. अशा वेळेस आपणच तिच्या पाठीशी उभं राहायला हवं ना, दीक्षा त्याला समजावत म्हणाली. तिनं त्याचे डोळे पुसले तसं त्यानं तिला जवळ घेतलं. थँक्स बायको. त्यानं अलगद सगळ्यांच्या नकळत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. उत्पलच्या नावाचं मंगळसूत्र दिव्याच्या गळ्यात विराजमान झालं आणि तिनं समाधानानं डोळे बंद केले. उत्पल तिच्याकडे प्रेमानं पाहत होता. त्याच्यासाठी हे कुठल्या स्वप्नापेक्षा कमी नव्हतं.
दिव्या आणि त्याच्यातली आर्थिक दरी त्यानं स्वकष्टाने कमी केली होती. त्याच्या हिमतीवर त्यानं दिव्याचं प्रेम आणि तिच्या फॅमिलीचा विश्वास जिंकला होता. दिव्याला त्याचा अभिमान वाटायचा. तसं पाहायला गेलं तर उत्पल दक्षच्या भरोशावर काहीही करू शकत होता, पण तो जेवढा समजूतदार होता तेवढाच स्वाभिमानीही होता. आत्ताही लग्नाचा अर्धा खर्च जोशी कुटुंबानं केला होता. दक्षला दिव्याच्या चॉईसवर गर्व वाटत होता. विधी संपन्न झाले आणि सगळे जेवायला बसले. बाकी पाहुणे मंडळी बुफेचा आनंद लुटत होती. नवरा नवरीसाठी मात्र खास पंगत अरेंज केली होती. मज्जा मस्ती जेवणं करत उरकली. संध्याकाळी रिसेप्शन होतं. दक्षने सोम हॉटेलमध्ये रूम्स बुक केल्या होत्या. जेवण वगैरे आवरून दक्ष दीक्षाला घेऊन रूममध्ये आला. दिशू, आता चुपचाप आराम करायचा, समजलं? नाहीतर माझी नजर चुकवून जाशील लगेच भटकायला. आणि मेडिसिन्स घ्यायचेत. त्यानं तिची बॅग तिच्याजवळ घेतली. याक, मला नको आहेत ती मेडिसिन्स. किती घाण चव आहे त्यांची. उलटी येते मला त्या वासानं. दीक्षा तोंड वाकडं करत म्हणाली. ओ हो, नौटंकी. मेडिसिन्सची चव छान असती तर लोकांनी चॉकलेट्सच्या ऐवजी तेच खाल्लं असतं ना. मेडिसिन्स असतात दिशू. आणि तू जर जास्त टिवटिव केलीस ना तर मी नाक दाबून तोंडात कोंबेन त्या गोळ्या. बघतोच कशी घेत नाहीस. दक्ष तिला रागावला तसा तिनं रडका चेहरा केला. हिटलर कारखानीस. तिनं नाक मोरडलं. दक्षने तिला इग्नोर करत मेडिसिन्स दिलीच. दीक्षा आराम करत होती म्हणून दक्ष बाहेर थोड्या अरेंजमेंट्स करायला निघून गेला. संध्याकाळी दिव्या उत्पलचं रिसेप्शन अगदी दणक्यात पार पडलं आणि अखेर तो क्षण आलाच, दिव्याच्या पाठवणीचा. सगळ्यांना सोडून जायचं म्हणून दिव्याचं मन भरून आलं होतं. अनुराधांच्या मिठीत तिनं तिच्या अश्रूंना वाट करून दिली. दिव्या, दीक्षानं तिला जवळ घेतलं. वहिनी, आय विल मिस यू. तू काळजी घे तुझी आणि माझ्या बेबीची पण, तिनं हळू आवाजात दीक्षाला सांगितलं. दादा. दिव्या दक्ष समोर आली. तो कसंबसं स्वतःला कंट्रोल करत होता, पण शेवटी तिला समोर पाहून त्याला अश्रू आवरले नाहीतच आणि त्यानं हात पसरले तशी दिव्या रडत त्याच्या मिठीत शिरली. तो कितीतरी वेळ तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत होता. सगळेच भावूक झाले होते. शेवटी उत्पलनं दिव्याला समजावलं तशी ती जराशी शांत झाली. दिव्याची पाठवणी झाली आणि सगळे घरी आले. आज घर वेगळंच भासत होतं सगळ्यांना. दिव्याची बडबड नव्हती, तिची मस्ती नव्हती, पण आता मात्र सगळ्यांचं लक्ष दीक्षाकडे वळणार होतं. दिव्या उत्पल हनीमूनला गेले आणि इकडे सगळ्यांचं रुटीन सुरू झालं. भराभर दिवस पुढे सरकत होते. दक्ष जातीनं दीक्षाकडे लक्ष देत होता. दीक्षा मात्र सुरुवातीचे हे दिवस एन्जॉय करत होती. कधी कधी डाऊन असायची, खाण्याची इच्छा नसायची, खाल्लेलं उलटायचं. पण अनुराधा आणि दक्ष तिला खूप जपायचे. दीक्षा आणि दक्षने दीक्षाच्या घरी जाऊन जेव्हा ही न्यूज दिली होती तेव्हा तिकडेही सगळ्यांना आनंद झाला होता. दीक्षाची आईही तिला काय हवं नको ते पाहत असायची. दर्शन लपून छपून तिला चॉकलेट्स वगैरे पुरवायचा. तिचा 3रा महिना संपत आला होता. आत्तापर्यंत डोहाळे असे कधी तिला लागले नव्हते, पण आता मात्र परिस्थिती बदलणार होती. दीक्षाचा 3रा महिना पूर्ण झाला आणि पूर्ण फॅमिलीला तिच्या प्रेग्नन्सीची न्यूज समजली. दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. दक्ष बाकी कितीही बिझी असेल तरी दीक्षासोबत डॉक्टरकडे मात्र न चुकता जायचा. दीक्षा ऑफिसमध्ये जरी असेल तरी हरीला तिच्या वेळेवर तिला जेवण सर्व करायच्या स्ट्रिक्ट ऑर्डर होत्या दक्ष साहेबांच्या. असेच पुढचे काही दिवस निघून गेले. एका सकाळी दक्ष शॉवर घेऊन आला तेव्हा दीक्षा आरशासमोर उभी राहून स्वतःला निहाळत होती. काय पाहता एवढं महाराणी? दक्ष हसत म्हणाला. आपलं बेबी पाहतीये. सी माय बेबी बम्प. ती खुदकन हसली. दक्ष तिच्याजवळ गेला आणि त्याने खाली बसून तिच्या पोटावर ओठ टेकवले. दक्ष. दीक्षा लाडात आली होती. बोला. मला ना काहीतरी हवंय, दीक्षा म्हणाली. काय हवंय? काही खावंसं वाटतंय का तुला? मी ना काल एक आर्टिकल वाचलं आणि ते नाही का मूवीजमध्ये दाखवतात तसं. तुला काय ते चिंच वगैरे हवंय का? किंवा आवळा, कैरी और पाणीपुरी वगैरे? तसं तर तुला जास्त खायला अलाउड नाही आहे, पण तरी मी अरेंज करू शकतो. तू सिर्फ बोल मेरी राणी. दक्ष तिला जवळ घेत म्हणाला.
ते तसलं नकोय मला काही, दीक्षा म्हणाली. मग मला ना पेन्सिल हवंय, दीक्षा म्हणाली. काय? दक्ष उडालाच. पेन्सिल? ती नसते का पाटीवरची व्हाईट पेन्सिल, ती खायची आहे मला, दीक्षा गरीब चेहरा करत म्हणाली. दिशू, बरी आहेस ना बाळा? तुला पाटीवरची पेन्सिल खायची आहे? लाईक सिरियसली? दक्ष डोकं खाजवत म्हणाला. खूप क्रेविंग होतं आहे, दे ना, दीक्षा म्हणाली. दक्ष डोळे फाडून तिच्याकडे पाहत होता. चल, काहीही काय. दिशू, हे असं काही नाही हा मिळणार तुला, दक्ष नाहीमध्ये मान हलवत म्हणाला. निष्ठुर निर्दयी माणूस, नकार घंटा कारखानीस, दीक्षा चिडून बडबडत होती. तिने दक्षला धक्का दिला आणि ती रूम बाहेर निघून गेली. दक्ष, 5च मिनिटात अनुराधांचा आवाज आला तसा तो धावत बाहेर गेला. काय झालं? त्यानं विचारलं. काय सांगतीये दीक्षा? तिनं काहीतरी मागितलं आणि तू तिला नाही म्हणालास? दक्ष, या दिवसांमध्ये वाटत नाही का काही खावंसं? द्यावं रे बाळा, असं करू नये, अनुराधा शांतपणे म्हणाल्या. अगं, तुझी सून पाटीवरची पेन्सिल मागतीये खायला, दक्ष कपाळावर बोट घासत म्हणाला. तशा अनुराधा आश्चर्यानं तिच्याकडे पाहायला लागल्या. दिशू, सॉरी ना आई, पण मला खूप इच्छा होतीये, प्लीज, दीक्षानं केविलवाना चेहरा केला. दक्ष, बाबा डॉक्टरांना विचार काय ते, हे असं पाहिलं नाही मी कधी, अनुराधा हसत म्हणाल्या. हो ना, मी पण. अगं, परवा ही मध्यरात्री उठून पॉपकॉर्न मागत होती, दक्ष म्हणाला. मग काय, दिले बनवून? तर काय करावं हिनं? अर्ध्या पॉपकॉर्नवर हॉट सॉस आणि अर्ध्यावर चॉकलेट सॉस घालून खात होती. मी ओरडलो तर रडायला लागली ढसाढसा, दक्ष कपाळावर हात मारत म्हणाला. त्याच्या बोलण्यावर अनुराधांना हसू यायला लागलं आणि त्या जोरात हसायला लागल्या. अरे देवा, दक्ष, असंच पाहिजे तुला. तू जेवढं छळलंयस ना, मग त्या सगळ्याचा बदला तुझं बाळ घेतंय बघ. ऑल द बेस्ट, अनुराधा हसत म्हणाल्या. हसतीये काय आई? आत्ता तर कुठे सुरुवात आहे, मला तर भीती वाटायला लागली आहे हिची, दक्ष दीक्षाकडे पाहत म्हणाला. तसं तिनं गाल फुगवले. जा तू ठोंब्या, दीक्षा फुरंगटून रूममधून निघून गेली. आई, दक्षने हतबल अनुराधांकडे पाहिलं. सॉरी बाबा, यात मी काही करू शकत नाही, तुझी बायको, तूच काय ते बघ, अनुराधांनी मिश्किल खांदे उडवले आणि त्या हसत रूममध्ये निघून गेल्या. दक्षने फोन काढला आणि डॉक्टरांना लावला. बराच वेळ तो त्यांच्याशी चर्चा करत होता. शेवटी त्याचं समाधान झालं तसा तो वॉलेट उचलून बाहेर निघून गेला. साधारण अर्ध्या तासानं दक्ष घरी परत आला. दिशू, हे घे, तो हातात कसलासा बॉक्स घेऊन आला होता. दिशू, त्यानं हाक मारली पण दीक्षाचा काही रिप्लाय आला नाही. तो रूममध्ये आला पण ती आत नव्हती. बाहेर बाल्कनीत हालचाल जाणवली तसा तो त्या दिशेनं गेला. दिशू, बाहेरचं दृश्य पाहून दक्षचे डोळे आश्चर्यानं मोठे झाले. दिशू, तू इकडे आहेस होय? अगं, मी तुला, दक्ष बोलत बोलत बाहेर आला आणि समोरचं दृश्य पाहून तसाच उभा राहिला. अगं बाई, अगं काय करतीयस? तो धावत दीक्षाकडे गेला. हे कुठून उचकलंस तू? त्यानं कपाळावर हात मारला. का नाही मारणार हो? आता बायको हातात विस्कीची बॉटल घेऊन बसली असेल तर कुठल्या नवऱ्याचे डोळे विस्पारणार नाहीत तुम्हीच सांगा पाहू. वाव, मस्त वास आहे यार, मी कधी प्यायली का नाही विस्की, दीक्षा तल्लीन होऊन बॉटल नाकापाशी नेत होती. दक्षने तिच्या हातातून बॉटल खेचली. खरंच प्यायली वगैरे नाहीस ना महामाये? त्यानं वैतागत विचारलं. वैतागचंद, सारखा कसला वैतागतोस रे तू? मला कळत नाही का तेवढं? प्रेग्नन्सीत कोण पितं विस्की? दीक्षाने नाक मुरडलं. नशीब माझं, तेवढं तरी कळतंय, नाहीतर बसली असती ग्लास घेऊन. दक्ष, ये ना, चिअर्स करूया म्हणत. चायला, मी तर स्टॉक आत ठेवला होता, हिला कसा काय मिळाला? दक्ष मनातल्या मनात बडबडत होता. तो नादात तिच्या शेजारी बसला. दक्ष, तू आंघोळ करून ये आधी, किती घाणेरडा वास आहे हा. अचानक दीक्षाचं तोंड वाकडं झालं. कसला वास? दक्षने शर्टचा वास घेतला. दिशू बाळा, अगं मी चकाचक आंघोळ करून परफ्यूम मारून बाहेर गेलेलो राणी, आणि हा तर तुझा फेवरेट परफ्यूम आहे ना, तूच तर गिफ्ट दिलेलास मला. कसला सेक्शुअस म्हणून कौतुकानं. काय म्हणाली होतीस आठव? दक्ष,
दिस रिअली टर्न्स मी ऑन. दक्ष खट्याळ हसत म्हणाला. खरंच मी असं म्हणालेले. याक, नाव इट्स टर्निंग मी ऑफ. मला मळमळतंय दक्ष. प्लीज आधी दूर हो माझ्यापासून. दीक्षा नाक दाबून तोंड वाकडं करत म्हणाली. ओके ओके, बाकी सगळं ओके, पण तू ओकू नकोस. जातोय मी शॉवर घ्यायला. असं म्हणत दक्ष उठला आणि आत जाणार तोच त्याला काहीतरी आठवलं आणि त्याने मागे वळत तिच्या हातातून बॉटल ओढून घेतली. दीक्षा कुरबुरली. चूप एकदम. ती पेन्सिल आणली आहे तुझ्यासाठी. छोटा पीस हा दीक्षा, पेन्सिल आहे ती. फ्रेंच फ्राईज नाहीत गप्पागप हाणायला. समजलं ना? डॉक्टरांना विचारलं मी. छोटासा पीस द्या म्हणालेत आणि नेक्स्ट व्हिजिटमध्ये सप्लिमेंट्स देत आहेत. सो नाटक करायची नाहीत अजिबात. मला हवंय ना वगैरे करत हे जे काही तू गोंडस चेहरे करतेस ना, ते सारखं सारखं वर्क करणार नाही आहेत. दक्षने तिला दटावलं. पत्थर दिल कारखानीस. दीक्षानं डोळ्यातून पाणी काढलं. पाहिलंस माय स्वीटी पाय, बाबा कसा करतो आपल्याला. हो ना, तुला पण राग आला ना? काय करूया मग? काय? दीक्षा तिच्या पोटावर हात ठेवून बोलत होती. दक्ष वेड्यासारखा तिच्याकडे पाहत होता. ओके, बाबा बदलूया का? बेस्ट. या खडूस बाबाचा पत्ता कट करून टाकू आणि एक गुड बॉय बाबा आणूया आपण आपल्यासाठी. दीक्षा नाक फुगवत पोटावर हात फिरवत म्हणाली आणि इकडे दक्षचे डोळे बाहेर आले. बघ ना, अजूनही तुझा बाबा इकडेच उभा आहे शुंभासारखा. काहीच ऐकत नाही तो. तू ना पटकन ये आणि मग आई आणि बेबी एक टीम बनवून या बाबाला हद्दपार करून टाकूया. नकोच हा कजाक कारखानीस आपल्याला. माझी आई, काहीतरी भरवू नकोस बिचाऱ्या माझ्या बाळाच्या मनात. दक्ष पटकन तिच्या पोटावर हात ठेवून खाली बसला. हे शोना, तू या आईचं काही ऐकू नकोस हा. माझ्या बाळाला फितवते ती. बाबा लव्ज यू खूप खूप. दक्षने तिच्या पोटावर किस केलं. शोना, तुझ्या आईला प्लीज त्रास कमी दे हा. माझं गुड बाळ आहे ना तू. तू आईला त्रास दिलास ना की ती मला खूप त्रास देते माहिती आहे. छळते मला. तू शहाणं बाळ ना. बाबाचं ऐकणार ना तू, माय बाबू. दक्ष तिच्या पोटावर हळूच हात फिरवत होता. त्याचं बोलताना सहज दीक्षाकडे लक्ष गेलं. ती मस्तपैकी पेंगत होती. तिला तसं पाहून तो गालात हसला. तिच्या शेजारी बसत त्यानं तिच्या गालावर ओठ टेकवले. माझी वेडी बायको. त्यानं लगत तिला हलवलं आणि धरून बेडवर झोपवलं. त्यानं तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला. स्टॉकची जागा बदलायला हवी. स्वतःशीच पुटपुटत दक्ष शॉवर घ्यायला गेला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.